दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गव्हर्नमेंट कॉलनी बिल्डिंग नंबर 5 बांद्रा पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या रेखा किरण रेवाळे वहिनींना भेटणार आहोत. या वहिनींसोबत गप्पा मारूया. खूप दिवसांनी आपण खरं तर बांद्र्यामध्ये आलेले आहोत. बांद्र्यातली गव्हर्नमेंट कॉलनी आणि या परिसरामध्ये शासकीय सेवेत असलेले अनेक अधिकारी अनेक कर्मचारी या विभागात राहतात. हल्ली एक वाक्य खूपच कॉमन झालेलं आहे आणि मिळणार आहे असं म्हटलं ना की पैठणी असं सगळे एक मुखाने जल्लोषात ओरडतात. हो, हा तर खेळ आता लहान मुलांमध्ये पण झालेला आहे. म्हणजे पटकन जर घरात बाबांनी म्हटलं की जर व्यवस्थित अभ्यास केला तर मिळणार आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा हल्ली लहान मुलं सुद्धा घरात म्हणू लागलेली आहेत की पैठणी. तेव्हा आता आजच्या भागात काय होणार बघूया आणि तो आवाज पुन्हा एकदा ऐकूया. मिळणार आहे पैठणी. चला. तुमची काय पोल्ट्री आहे का? नाही. मग कोंबडी कशी पळाली असं सांगितलं? एवढंच ते बोलले. मग एवढेच घाबरला होता त्या दिवशी पण? एवढंच घाबरलेलं तेव्हा पण. काय हो, पण हे चुकीचं केलं त्यांनी. खूप चुकीचं केलं. तुम्हाला पसंत नाही? आली टीव्ही. हा, घरातलं काय आहे हे बघणं टीव्ही कमी. नमस्कार. नमस्कार. घेतो. धन्यवाद. थँक्यू. काय मग आता पाठ केलाय ना? केलाय ना पाठ? चला, होऊन जाऊ द्या. सुब्बर मोती मोजू कशी, गळ्यात ठुशी वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, किरण रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, अभिनंदन. मग आता शेवटी कशा चालणार आहात? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या मम्मी सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. हे माझे आजोबा. नमस्कार. ही माझी मामी. ही मावशी. ही पाहुणी चिराग. ती माझी बहीण. बर. हा माझा भाऊ. नमस्कार. हा पण माझा भाऊ. बर. हा माझा मामा. नमस्कार. ते माझे काका. नमस्कार काका. आणि हा सगळा आमचा 5 नंबरचा परिवार. हा, आणि माझी मुलगी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी बिल्डिंग नंबर 5 मध्ये आज बघूया कोण जिंकणार पैठणी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घरी जाऊ. अंगणात शोभते कुंडी, कुंडी शोभते तुळस, नंदकुमार रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस, मी आज पैठणी मिळवणारच. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? बँड्रा. बांद्र्यात कुठे? गव्हर्नमेंट कॉलनी. माहेर? हा. किती नंबर मध्ये? 5 नंबर. आणि सासर? सासर सांताक्रूज. सांताक्रूज. सांताक्रूजला कुठे? बांधावर. सांताक्रूज वेस्ट. मग तुम्ही राहता कुठे? मम्मीच्या घरी बँड्राला. इथे राहता? अच्छा अच्छा. बरं, तुमचं मग बालपण सगळं कुठे गेलं? बँड्राला. तुम्ही भावंड किती? आम्ही 3 भावंड. आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ. माझ्या मागचा भाऊ काय करतो? तो आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हा. हा. आणि बहीण? बहीण हँडिकॅप आहे. ती घरातच असते. घरातच असते. बाबा काय करायचे? पप्पा माझे गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिसला. म्हणजे कुठे? मंत्रालयामध्ये. मंत्रालयामध्ये होते. आणि आई? आई घरातच होती. पप्पा नंतर एक्सपायर झाले. त्याच्यानंतर आई मग त्यांच्या जागेवर कामाला लागली. पप्पा तुम्ही केवढे असताना? म्हणजे मी 3 वर्षाची होती. माझा भाऊ 1.5 वर्षाचा आणि माझी बहीण 6 महिन्याची होती. तेव्हा पप्पा एक्सपायर झाले. मग त्याच्यानंतर आमची सगळी जिम्मेदारी माझ्या आईने घेतली. आम्हाला लहानाचं मोठं केलं.
त्याच्यानंतर म्हणजे लहानपणी खेळ कसे असतात, कसं इन्व्हॉल्व्ह व्हायचं लोकांमध्ये ते आम्हाला माहितीच नव्हतं. कारण की आम्हाला लहानपणी असतानाच आम्हाला मोठी जबाबदारी पडली आमच्यावरती. तर आम्ही मग बहीण भावांनी, आई, आम्ही सगळ्यांनी एकत्र करून आतापर्यंत आम्ही मोठे झालो. आमच्या पायावर उभं केलं आईने आम्हाला. आईने खूप केलं आईने खूप केलं आमच्यासाठी. म्हणजे अजूनही ती करते असं पण नाही, अजूनही तिचे प्रयत्न चालूच आहेत. आणि त्याच्यानंतर माझी आजीची खूप इच्छा होती की मी होम मिनिस्टर मध्ये भाग घ्यावा. बरं. जी ती जेव्हा होती तेव्हा माझं लग्न पण झालं नव्हतं, तेव्हा ती बोलायची, गो तू नाव दे माका बघूचा तुका टीव्ही मध्ये साडी कशी घेतोस ती. पण आता ती नाहीये, पण त्याच्यानंतर मला हा चान्स मिळाला आणि मी आता टीव्हीत आहे. टीव्हीत आहात म्हणजे तुमच्या शूटिंग चालू आहे. बरं, आजी तुमच्याचकडे होती? हा, आजी इकडेच होती. कारण की जेव्हा पप्पांचं असं झालं त्याच्यानंतर माझी आजी, आजोबा बरोबर ते इकडेच आले राहायला. माझा मामा, त्या लोकांनी, मामाने लग्न पण खूप लेट केलं. जेव्हा माझी 10वी चालू होती तेव्हा माझ्या मामाने लग्न केलं. तेवढं म्हणजे मोठा आहे, पण माझा मामा तसाच होता. म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं केलं. हा, खूप प्रेम केलं खूप खूप. म्हणजे अजूनही करतात ती लोक. अजूनही मला काय झालं ना, तो आत्ता धावत येईल असं आहे त्याचं. हो का? हा, मामावरती खूप प्रेम. हा, तुम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. खूप दिलं घरात. हो की नाही? मग तुम्ही सांताक्रूजच्या बांधावर कसे काय गेलात? तिकडे कुठे बघितलं? तिकडे म्हणजे हॉस्पिटल. आधी तिकडे कुठे बघितलं सांगा. तिकडे का बघितलं? कोण आहे तिकडे? हे आहेत मिस्टर आहेत. मग बोलवा ना त्यांना. ओ या. नमस्कार. बसा. तुमचं बालपण कुठलं? सांताक्रूज, गजदरबान. तिथे बालपण गेलं. तुमच्या घरी कोण कोण? आई, वडील, भाऊ, बहीण. हा, तुम्ही? मी तिथेच राहिला, आमची पूर्ण फॅमिली. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जॉबला होतो मी. त्यानंतर मग माझ्या आणि हिची एका डान्सच्या प्रॅक्टिस मध्ये आमची ओळख झाली. म्हणजे माझा वेगळा डान्स होता, ह्यांचा वेगळा डान्स होता. नाही, पण तुमची ओळख व्हायला तुम्ही भेटलात कुठे? हॉली फॅमिलीला, बँड्रा वेस्टला. आम्ही दोघे एकाच ठिकाणी जॉब करत होतो. तुमचं काय डिपार्टमेंट? सर्जिकल वॉर्ड. सर्जिकल वॉर्ड. आणि तुमचं? ते ओपन हार्ट सर्जरी असतात ना पेशंट, तिथे होती त्या डिपार्टमेंटला मी. तिकडे होते. आणि तुम्ही? मी तिथेच होती. हे सर्जिकल वॉर्ड मध्ये होते. अच्छा, तुम्ही ओपन हार्ट. तुमच्या तुम्ही काय केलंय? मी नर्सिंगचा कोर्स केला. नर्सिंगचा कोर्स केला. तुम्ही एकत्र होता? ओपन हार्ट सर्जरी करायला. म्हणजे मी त्या डिपार्टमेंटला होती तेव्हा मला त्या डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट केलेलं. तुम्ही यांच्या डिपार्टमेंटला कशाला? नाही, तिथेच असं एखाद्या वेळेस डान्स वगैरे चालू होता ना. डान्स? हा, म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये डान्सचं हे होतं, दरवर्षी असतं हॉस्पिटल. हा, आताही तिथेच नोकरी करता? आता हे तिथे, मी दुसरीकडे. कुठला नाच होता? कोंबडी पाळली. कोंबडी पाळाली. तुमची काय पोल्ट्री आहे का? नाही. मग कोंबडी कशी पाळाली? असंच ते डान्स एक पार्टिसिपेशन घेतलं ना, त्यामुळे आम्ही डान्स तो एक सर्व ग्रुपने केलेला. आणि तुमचा कुठला होता? आमची लावणी होती तेव्हा. लावणी म्हणजे काय पावसाचा सीझन होता? नाही, म्हणजे डान्स माझी लावणी. म्हणजे कुठलं गाणं होतं? कुण्या गावाचं आलं पाखर. हो. काय झालं, जीभ का काढली बाहेर? नाही, मग तुम्ही नाच केला होता? हा. मग तुम्ही काय, मग ठीक आहे ना, मग तुमचा नाच होता, पुढे काय? त्यानुसार मग आमची भेटी झाल्या. जेव्हा आमची प्रॅक्टिस चालू होती तेव्हा आमची ओळख झाली. आधी आम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतो तेव्हा. की ते समोर यायचे, मी अशी जायची. पण नंतर जेव्हा स्माइल देणं चालू झालं, स्माइल देणं चालू झालं, म्हणजे हे आले की हसायचे, बाकीचे कोण आल्यावर हसायची मी. मग यांच्याकडे काय वेगळं हसायचं? हा, मग काय झालं? मग काय नाही, मग आम्ही एकमेकांना असं भेटलो वगैरे, बोललो वगैरे. कुठे? हॉस्पिटलमध्ये. नंतर मग कधी सुटल्यावरती वगैरे जाऊन भेटायचो. तुम्ही भेटायचा कुठे? बाहेर गार्डन वगैरे. गार्डन? कुठलं गार्डन? मधुबा गार्डन. मधुबा गार्डन. अच्छा, तिथे जायचं भेटायला? तिथे जायचो भेटायला. त्याच्यानंतर मग आमच्या दोघांमध्ये प्रेम झालं. हे कसं झालं? ते कुठे झालं? ते डायरेक्ट मी प्रपोज केला. तुम्ही प्रपोज केलं? काय म्हणून? करून मला तो आवडते वगैरे असं विचारलं? वा वा. हा, मग तुम्ही? तर मी त्यांना आधी बोलले की थांब जरा, नंतर सांगेन म्हणून. मग नंतर 2 दिवसांनी मी त्यांना सांगितलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण आपल्या घरी सांगायचं करून. तर त्याच्यानंतर मग विरोध होता घरातून. तर ह्यांच्या पण घरातून विरोध होता, माझ्या पण घरातून विरोध होता. तर मग थोडा विचार करून माझ्या मामाने पुढाकार घेऊन तो बोलला आता जाऊन दे, चल, दोघांना पण संसार करायचाच आहे, तर उगाच हिचं लग्न दुसऱ्याशी करून देणार त्याच्यापेक्षा आपण दोघांचं पण लग्न करून तुमच्या सुखाचा विचार केला. हा.
आणि आम्हाला तर पळून जाऊन करायचंच नव्हतं. झालं तर सगळ्यांसमोर लग्न Arrange करायचं करायचं. अरेंजच मग तुमच्या घरी कसं काय सगळ्यांना सांगितलं असं आई वडिलांना वगैरे हा. मग इथे बोलवलं वगैरे नंतर झाल्यानंतर क्लिअर सांगितलं इथे घरी येऊन करून बोलणे वगैरे केले. तर मग आईने त्यांना विचारलं की तुला याच्यात काय म्हणजे तू हिच्याशी लग्न का करणार आहे तर मग हे सांगते ना काय सांगा त्यावेळेला मी सांगितलं करून मला आवडती ती करून हा मला लग्न करायचं हिच्याबरोबर हा असं सांगितलेलं. असं सांगितलं. एवढंच ते बोलले मग एवढेच घाबरला होता त्या दिवशी पण हा? एवढंच घाबरलेलं तेव्हा पण आणि मग एकदम जास्त घाबरलेलं. काय सांगता याच्याहून जास्त घाबरला होता. आता घाबरू नका आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे एकदम व्यवस्थित. मग किती काय लग्नाची तारीख 27 एप्रिल वर्ष 2009. बरोबर आहे का हो? बरोबर आहे बरं लक्षात ठेवलं. मग आता काय परत तो डान्स करायचा कोंबडी नाही आता होणार पण नाही का करूया ना कोंबडी घेऊन येतो एक कोंबडी पाहिजे नको नको. आता 8 वस्तू समोर येणार त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. तो 1 रुपयाचा टॅग यांना मिळतो का बघूया. या खेळाबद्दल नियम तर माहितच आहेत तुम्हाला ते सांगणारही पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की यांच्याबद्दल काही तक्रार असेल असं वाटत नाही. भरपूर आहेत आहे मला उलट वाटलं की ते इतके शांत आहेत त्यामुळे काही तक्रार नसतील. नाही भरपूर आहेत काय सांगा. आता आमचा साखरपुडा जेव्हा ठरले ना मीन्स साखरपुडा आज आहे तर ऍक्च्युली आमचा साखरपुडा होता 4 ते 5 चा हा. पण हे 7 वाजता आले सगळेजण तर मला घरातल्यानी एवढं हे केलेलं ना बडबडलेले ना की काय तुझा नवरा येतोय की नाही साखरपुडा करायचा आहे की नाही वाजले किती काय हो त्यावेळेला उशीर झालाय का ट्रॅफिक वगैरे होतं ना सर्व त्यासाठी आणि सगळे सांताक्रूज वरून बांद्राला यायला ट्रॅफिक होतं. चालत आला असतात तरी 15 मिनिटात पोहोचला असता. त्यावेळेला सर्वे होते ना जेवढे काका वगैरे सर्व मामा वगैरे जेवढे आमचे गाव येणार होते ना सर्व येणार होते त्यासाठी सर्वांना घेऊन यायला ट्रॅफिक वगैरे रिक्षा वगैरे भेटत नव्हतं. मग काय चालत आला होता. नाही भेटलं जेवढ्या येत होते तेवढे पुढे पुढे आले तेवढं म्हणून उशीर झाला. नवरा मुलगा 3 तास लेट साखरपुड्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कधी मीन्स आता आम्ही असा प्लॅन केला की चल बाबा तू पण कामावरून येतो मी पण कामावरून येतो आमची ड्युटी यांची 3:30 माझी 4 संपते तर एकदा आम्ही ठरवलेलं की आपण फिरायला जाऊया बाहेर मस्त फिरूया येताना लंच करून घरी येऊया. मग किती छान. तर मी माझी तयारी केली माझ्या मुलींची तयारी केली आणि मी वाट बघते 4 4:30 झाले 5 वाजले 7 वाजले तर या बाबाचा काही पत्ता नाही. मग? तर मी नंतर म्हणाली जाऊन दे चला आता ह्यांना फोन करूया 9 वाजता मी यांना फोन केला रात्री? हा म्हणजे अहो तुम्ही कुठे आहे तर हे मला बोलतात मी मित्राच्या हळदीला गेलोय आपण नंतर घरी आल्यावर आपण बोलूया. का असं करता हो खूप तुम्ही. वाद झालेले काय घरामध्ये नाही असं जरा मित्राचं फंक्शन होतं ना तर त्याने मला बोलवलेलं आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ मीन्स बॅटरी नव्हती त्यामध्ये पण घरी सांगायला पाहिजे होतं ना 4 वाजल्यापासून वाट बघतायत तर. तेव्हाच तेच नंतर मी बोलो करून मी चार्जिंग वगैरे केल्या तिथे मित्राच्या घरी नंतर हिचा फोन आला मी सांगितलं बाबा येतोय येऊन मग आपण वार्ता करूया. काय हो पण हे चुकीचं केलं त्यांनी. खूप चुकीचं केलं दुपारी 4 वाजता तेव्हापासून तेव्हापासून तर मी त्याला बोलत पण आहे की बाबा चल आपण फिरायला जाऊया कुठेतरी असं म्हणतच नाही ना. पण मी घेऊन जातो हो घेऊन जातो. बरं आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का बघूया. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला पाहिजे संधी 4 आहेत तुमची. खुलायचा हो 50 रुपये 50 रुपये आणि 1 वस्तू मिळाली. गॉगल 1 रुपया. अभिनंदन. गॉगल कसं काय सांगितलं. असंच घालायला बघ थोडं ब्लेड आहे आधी हा गॉगल लावा बघूया कसा दिसतो. लावा लवकर बघूया कसा दिसतो. अरे काय कसे दिसतायत वैदिक खरं सांगा कोणासारखे दिसतायत सांगा कुठल्या हिंदी नटासारखे दिसतायत. जाऊन देत ते माझेच फिरत. अरे क्या बात आहे. चला यानंतर ही 1 वस्तू तुम्ही घेतली होती ना 2 आणि आता आणखी 2 वस्तू तुम्ही घेऊ शकणार. हे चला मिक्सर एक घेतला 100 1151 रुपयाचं बक्षीस सुद्धा वहिनींना मिळालं. अभिनंदन. आणि या 4 वस्तू हे घ्या तुमच्याकडे. मिक्सर पण घ्या आणि हे पण घ्या. नमस्कार. भरपूर आरोप करा कोणी लपवून ठेवू नका काही नाही. पहिला आरोप कोण करणार. सासूबाई. काम वगैरे म्हणजे स्लो आहे काम स्लो करते सून. बर काय हो मान्य आहे तुम्हाला. हो करते पण ती नीट करते. हा नीट. अच्छा असं तुमचं म्हणणं आहे कळलं तुम्हाला. पुढे अजून 3 वर्ष झाली लग्नाला आम्ही बोलत आमच्याकडे येत नाही कधी फोन करत नाही काही नाही. कुठे राहता तुम्ही. मी कल्याणला. कल्याणला.
अरे देवा, काय हो, आरोप मान्य आहे का? हो, मान्य आहे, पण आम्ही पण दोघेही जॉबला असतो. घरी छोटे 2 हे आहेत, पोरी आहेत माझ्या. त्यामुळे येता जाता मी टाइम भेटत नाही आम्हाला. पण जाऊ पुढे जाऊ. नाही येऊ. हे बघा, ते काय सांगतायत, आम्ही येऊ पण पुढे जाऊ, कल्याणला नाही उतरणार, पुढे उतरणार ते 2 स्टेशन पुढे जाऊन उतरणार, टिटवाळ्याला. हा, गणपतीला. अजून नाथ जावय. हा, दोघांचं नाव. जावय भडकले म्हणजे एकदम भडकतात. जावय भडकले की भडकतात. पण 5 मिनिटात शांत. अरे बाबा, बर कुठे गेले की पत्ताच मला वाटत यायचं. आता नातीच हेच बरी आहे, पण पगार झाला इकडे खर्च कर, तिकडे खर्च, उधळण खर्चाची. बरं, म्हणजे आता आजोबांनी. हे मला पसंत नाही. तुम्हाला पसंत नाही? घरी आली टीव्ही. हा, घरातलं काय आहे हे बघणं. टीव्ही. पण टीव्ही बघितला म्हणून SMS केला म्हणून आलो. बघायला पाहिजे, पण काहीतरी त्याला बरोबर आहे. नाहीतर काय, फक्त होम मिनिस्टर झाला का बंद करून टाकायचं? गॅसवर ठेवलं तर गेलं, गॅसवरच जातं. आणि बिल आलं की मग घरातले गॅसवरती. बाकी कपडे. बर. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले ते सांगायचे. त्या स्वभावामध्ये एक चांगला गुण आहे, ती प्लॅनिंग जबरदस्त करते कुठल्याही गोष्टीला. म्हणजे कुठल्याही गोष्टीला इन फ्युचर म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटलं ना, तर तो प्लॅनिंग आहे ना, जेव्हा आम्ही करू शकत नाही ना, एवढं तिचं प्लॅनिंग परफेक्ट असते. म्हणूनच तर लग्न झालं ते तिच्या प्लॅनिंग प्रमाणे झालं. आम्ही फक्त सपोर्ट केलं तिला आणि लव्हचं आम्ही अरेंज करून दिलं. बर. आई काय, सासूबाई? जेवण वगैरे छान बनवते, चांगलं करते, म्हणजे चांगला आहे स्वभाव. आई काय मुलीबद्दल सांगाल? त्यावेळेपासून तुमच्या मुलांनी तुम्हाला कशी काय साथ? मुलांनी मला भरपूर सपोर्ट केला. दोन्ही मुलांनी शाळेत जायचे, शाळेतून यायचे, पण घरी मी माझ्या पगारात एकटीच्या भागत नव्हतं. तर नंतर आम्ही घरीही काम करायचो, पण मुलं माझी शाळेतून येऊन उन्हाडकी न करता ते ड्रॉप भरायचे. संध्याकाळी आम्ही येऊन चिटकवायचो, ते मोजायचो आणि परत मी ते नेऊन घालायची. का तर मुलं छोटी आहेत, हा पण एक मनात होतं की एवढ्याशा पोरांना कुठे पाठवायचं. पण दोन्ही मुलांनी मला खूप सपोर्ट केला, अजूनही सपोर्ट करतात. वहिनी, आता या सगळ्या कौतुकावर आरोप झाले, तुमचं काय म्हणणं? जो माझ्या कामामध्ये स्लो पण आहे तो जरा सुधारण्याची प्रयत्न करेन आणि जास्त खर्च करणार नाही. शॉपिंग कमी करेन. बर. आणि टीव्ही बघायचा कमी करेन आणि गॅसकडे जास्त लक्ष देईन. गॅसकडे मग उद्यापासून हेच बदल करणार, हो ना? आणि तुम्ही दिलेली वेळ पाळणार का? हो. काय पाळणार? नाही तर जाल परत मित्राबरोबर हळदीला. सगळं स्टॉप केलंय. मग प्राधान्य आमच्या स्टॉप केलंय. 1 जानेवारी पासून नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षातला संकल्प आहे की जास्तीत जास्त वेळ घरासाठी आणि घरातल्या मंडळींसाठी देणार. तेव्हा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा आणि तिथल्या बिल्डिंग नंबर 5च्या या प्रांगणामध्ये आता हा खेळ रंगतो आहे. बघूया आजच्या या खेळामध्ये कुणाचं नाव जाहीर होत आहे. नाव जाहीर करतो सीमा कदम. नाव सांगा. सीमा कदम. कुठे राहता? 5 नंबर. बरं, आता तुमच्या घरातलं कोण आहे इथे? सासूबाई. सासूबाई आहेत. कुठे आहेत? बोलवा सासूबाईंना. सुनेचं नाव जाहीर झालं, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटला. आनंद वाटला. बरं, तुमचं कधी हो लग्न झालं? मेच्या 29 तारखेला. आणि माहेर कुठलं? माहेर गांधीनगर. गांधीनगर. सासर इकडे गव्हर्नमेंट कॉलनी. कसं काय? लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज? अरे वा. कुठे कोणी प्रपोज केलं? माझ्या मिस्टरांनी. आता ते नाही आहेत ना, म्हणून त्यांचं नाव सांगताय, हो ना? बरं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही आणि बघूया कोण जिंकणार पाहिजे.
3 टप्प्यावर आपण बास्केट ठेवलेले आहेत. पहिल्या टप्प्यावरती जर चेंडू गेला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर गेला तर 2 गुण आणि तिसऱ्या टप्प्यावरच्या बास्केटमध्ये जर चेंडू गेला तर 3 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला तुमच्यापासून सुरुवात. दोन, 3, 5. थांबा, या आता तुम्ही ते द्या त्यांच्याकडे. 5 ही गुणसंख्या तुमची. टाका. आणि 0 ही गुणसंख्या. 6, 8, 'कदम वहिनी तुमची गुणसंख्या आहे 8. टाका. 1, 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सासूबाई, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या रेवाडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बिल्डिंग नंबर 5 गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.